इकडे बघ इकडे बघ ज्ञानू इकडे बघ इकडे बघ वर वर इकडे बघ इकडे सावत नाही त्याच रूम मध्ये का दादा साप काय ते रूम काय दाजीने काय सापल तुम्हाला हा त्याच रूम मध्ये साप घुसतोय अयो 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 गेला तर पळून पळून गेला तो घोडा गेला पळून दाखव मला पुरा एकच मिनिट दादा बघू मला बघ रे तोंड दिसते का हे तोंड आहे आणि पहिल्या फोटो मध्ये असं एक टोळ घातलेली म्हणजे काय लोक म्हणतो मुका मुद्दा मला बोलवलं असं नको व्हायला ते पण लाव ते पण लाव जाळे मागून हा बा ते पोती काढा माझं आहे पाहिजे आता ये इकडे सर पोती काढा माझं बोलून घेऊन मी इथून पाहिलं पण काय तिथंच होतं पांढरी पिशवी आहे ना त्या राऊंड मध्ये हा चला ते रूम मध्ये खूप सारे सामान आहेत पेंडे गुरांची घोड्यांचं उंदीर येतात जातात आणि उंदीर आले की त्याच्या पाठीमागे धामण उंदीर अंडे ते घालतात हा तर धामण साप उंदीर खातो पक्ष्यांची पिल्ले कोंबडीची पिल्ले तर असं सगळं धामण साप खातो फक्त दूध नाही पिकलं सध्या मॅडम कोणच्या नावाला तेव्हा ते मागतोय तुमच्या लाकडाने पडलं तिथंच बसला होता खाली मला दिसलं पाहिजे असं त्याच्यातच साप आहे का हा बसलाय याच्यात हाय म्हणून बसलाय सापाला इकडून एक गावाचं काहीतरी इकडून मोकळं झालं मॅडम मध्ये बसलाय बरोबर त्याच्यावर टच करायचं हे बघा धामण साप आहे धामण आहे हा त्यालाच घ्यायला आला गेला उंदरांच्या शोधात आला कुठे बाबा तुमच्या त्या रूम मध्ये उंदरामुळे उंदरामुळे कोंबड्या नाही जात कोंबड्या पण असते अंडे बिंड्याला ते जातात उघड्या ठुलं तर नाही तर आम्ही उघडं ठुतच नाही
गेल्या वेळेस हेच होतं काय की आपल्याला सापडलं नाही पळून गेलो. मामा नको त्यांच्या बसरला त्यांना नाही नाही त्याचा दात बीत पाडला का आता दात कसं पाडन अहो त्याला नाही हे आम्ही नाही चावत नाही ते. आपण त्याचा जीव वाचवणारी आहे. काढली कॅशी ए, दीदी, घे हातात. काय काय नाही करत त्यांनी एवढं धरलं ना फोटो काढायचे तुझा मला एकदा हातात या. पकडायचं ये ना मग जा खाली ते पुढच्या तोंडाला पकड ए तोंडाला नको मा पकड जा दीदी काय तिथे काय नव्हतं इकडे बघ ते ज्ञानू इकडे बघ लावा वर बघ की लावा धर वर वर इकडे बघ इकडे ना मी आणखी नको घाब काय आहे ना ए लावी टाक. नाही मावशी अहो, ते त्यांनी एवढं हे केलं. आहेत तू पुढं, इकडे बघ की इकडे इकडं बघ, इकडं बघ. फोटो बघ की तू दे ते. कसले बेतात ते आपल्या ह्याच्या खाली आहे मोठे ना मोठे मुलं लांब पावतात त्यांनी हिंमत केली ना हातात पकडायची सोपं काम नाही ते. लावायला तरी येतं ते का घाबरून मरून तिने तर हिंमत केली ना ज्ञानू काय रे तोंड धर तू काय नाही करीत नाही ती शांत झाली चावणार नाही आता धर. शांत नाही चावणार नाही धर. हा, त्यांच्या हातात आहे पहा. येतं तो वरती पण चावायला नाही येत चावत नाही ते चावायला 300 ना झाले हे असं काय 300 धर की म्हणते कसं भारी आहे कसं आहे इकडे तोंड धर इकडे तोंड धर दीदी कसं आहे काय होतं काय म्हणजे तुला हात लावायचा का स्मूथ आहे ना आणि बरेच जण बोलतात धामा साबाई शेपटीत काय नाही इथं काटा बिटा नसतो दामलेलं नसतो दामलेलं नसतं त्याच्यापाशी उंदीरच होता एक मोठा. होता ना कसं आहे हा असला मोठा म्हणून उंदीर होता. त्या ठिकाणी पाहून येऊन आले याच्यामुळे हे काय नाही करत, ये. सगळ्यांनी हिंमत केली असं येतं, उईचं उभं राहू. आजी घे. मला काय मी खिडकाची मला हा धर हात. धर की मग ये खाली बसली का त्या वावरांनी पण आपली मला नाही भीती. मी शेटला सांगतो आईनं धरला म्हणतो. मंदीला आहे ना रक्त निघालं होतं नको होतं का ठीक आहे. बिलविषारी साप आहे मित्रांनो. हात का लावून देतो आपण लोकांना की लोकांची तेवढीच भीती दूर होती धामण सापाची. आणि भीती दूर झाल्यामुळे काय होतं नेक्स्ट टाइम जरी घराच्या आसपास साप दिसला तर ते घाबरत नाही. आणि धामण सापापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही हे कन्फर्म होतं. त्याच्यामुळे धामण साप जो आहे मित्रांनो असं काय घराच्या आसपास असन शेतात असन तर राहू द्या. समजा चुकून घुसलाच आपल्या सामानात घुसला हिच्या गळ्यात गेला. घराच्या एंट्री केली त्यांनी होय तर फोन करा. हिच्या गळ्यात आणि जर काकांचं म्हणणं असेल ह्या सापापासून कुठल्याच प्रकारचा धोका नाही काकांचं म्हणणं असेल ठेवायचं तर आपण ठेवू. काका घाबरत असतील तर घेऊन जा. नाही जाऊ दे पुढे सोडा त्यांना भीतीच वाटते अरे आता मुलांनी पण हात लावले हे त्यामुळे म्हणतो सापापासून का धोका कुठलाच नाही. एवढे आहे की हा साप आहे ना खूप जास्त प्रमाणात उंदरांना कमी करतो. त्यामुळे मी तर म्हणते हा साप प्रत्येकाच्या घराच्या आसपास असलाच पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं चावत तर असं नाही आपल्याला पाहिलं की साप काय करतो पळून जातो. हा मग साप पळून जातो आपल्याला बघितलं ते काय झालं जा म्हण पळतो मग काय घेणार ना पुढे शोधात आला उंदीर खायला आला. कारण हा एक साप तुमच्याकडची नाही म्हटलं तर कितीतरी उंदर कमी करत असेल हा एक साप. हा तुम्ही जर साप ठेवायचा जर गेले ठेवायचा तर का? मग उंदीर लय होणार. काय करणार ठेवायचं का मजबूत काय करणार पाळायचं आणि काय करायचं आपलं आता आपण काय करू ह्याला पॅक करू आणि घराच्या आसपास पुन्हा दिसला पकडायला नका जाऊ. चावतो पण हा. म्हणजे कधी चावतो चुकीच्या पद्धतीने पकडल्यावर चावतो. साप पकडण्यासाठी प्रशिक्षण हो दामीन गरजेचं आहे. बोलताय नाही आमच्या मुली चांगला होता खरंय दामन. डामन ना काय झालं का इथे काय झालं नेली होती काय नाही कुठे श्री कुठे श्रीराजच्या गळ्यात घातला. चल पुढे काढाय फोटो थांबा एक मिनिट बघ ना आता बरं तोंड इकडे करा तोंड बस तोंड करा इकडे ते काय जागेवर थोडं राहते हा, काय झालं डायरेक्ट जवळ चावत बसा. साप पकडण्याच्या काही टेक्निक असतात. हा ना तुम्ही डायरेक्ट येतात सापाला धरतात मग चावणार त्याला त्याच्या मनाखाली घ्यावं लागतं.
हम्म.